नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे आत्ताच्या मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यामधील ज्ञानराधा मल्टीस्टेट या बँकेचे जे बी ठेवीदार आहेत त्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना. कारण मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानराधा बँकेचे पैसे हे लवकरात लवकर मिळण्यास सुरुवात होणार आहे. कारण की कुटे ग्रुप यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट या बँकेचे व्यवहार पूर्णतः सुरू करण्यास सुरुवात केली आहे. बघा तुम्हीच काय म्हणाले आहे सुरेश. नमस्कार, मी सुरेश ज्ञानोबा कुटे आपल्या समोर परत एकदा आलेलो आहे. आपलं बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की साहेब नेहमीच पुढे येतात आणि त्यांच्या त्या पद्धतीने नमस्कार घालतात, बघावं का नाही क्लिप, असंही कमेंट्स येतात. काही हरकत नाही, माझं कर्तव्य आहे, मला ते पूर्ण करा, मला अपडेट तुम्हाला द्यावे लागतील. पण आज जे मी समोर आलेलो आहे ही आज आपली एक फायनल कमिटमेंट या हिशोबाने मी पुढे आलेलो आहे की ज्याच्यासाठी तुम्ही पण वाट बघतायत. मी मध्यंतरी काही दिवसापूर्वी 2 ते 3 दिवसाचा वेळ घेतला होता तुमच्याकडनं. मला तुम्हाला एक टाइम द्यायचा आहे आणि एक अग्रीमेंट शेअर करायचं आहे की जे डिस्बर्समेंट अग्रीमेंट आहे की जे आपलं फायनल आहे. मध्यंतरी आपलं एक अग्रीमेंट झालं, एलओआय झाला आणि त्यानंतर आता हे फायनल डिस्बर्समेंट अग्रीमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला येणारे फंड्स आणि त्याचे डेट्स ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि त्या आम्हाला तुमच्या समोर मांडायच्यात की जेणेकरून तुम्ही ज्या ट्रस्टनी ज्या विश्वासार्थेनं मला इतके दिवस पिरियड दिलेला आहे त्या पिरियडमध्ये आम्ही जे काम केलेलं आहे ते काम कशा पद्धतीनं केलं तर त्याचं हे एक सोल्युशन आहे आणि हे एक उत्तर आहे जे आपल्याला तुमच्या सहकार्यामुळे मिळालेलं आहे. कारण त्या माध्यमातूनच आपण जी फंड उभा करणार आहे आणि जी तुम्हाला देणार आहे तर ती याच माध्यमातून देणार आहेत की ज्याच्यामध्ये टोटल ग्रुप आणि ग्रुपचं इन्व्हेस्टमेंट आणि त्याची लिक्विडिटी ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीनं मॉनिटरिंग करून त्या सक्सेसफुल केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन लावलेलं आहे की त्या नियोजनामध्ये तुमचे सर्वांचे फंड्स हे तुम्हाला व्यवस्थितरित्या परत मिळतील. त्याबद्दल अडचण राहिलेली नाहीये किंवा काही काळजी करायची गरज राहिलेली नाहीये. जे आजपर्यंत आपण आम्हाला सहकार्य केलं, ज्यात आपल्याला सर्वांना त्रास झाला त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो आपल्या सर्वांची. पण आमच्याही भावना प्रांजळ होत्या, आमची नैतिकताही चांगली आहे, नीतिमत्ताही चांगली आहे. तर गेल्या 4 महिन्यापासून आम्ही पण खूप प्रयत्न करत होतो फंड्स उभा करायला आणि एकदम मनातून आणि आतून आणि चांगल्याच भावनेनं. कारण तुमचा प्रत्येकाचा 1-1 रुपया द्यायचा आहे ही मनातली प्रत्येक भावना प्रत्येकाजवळ आम्ही सांगितलेली आहे जिथून आम्ही फंड्स उभा करायचे. आणि आमचं ध्येय तेच आहे आणि तेच होतं आणि तेच राहणार आहे, उद्याही तेच आहे की जोपर्यंत आम्ही तुमच्या ऋणातून मुक्त होणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अशाच चालणार आहेत. तर याची वेळ आलेली आहे. जी तुम्हाला मला डेट द्यायची, जी कमिटमेंट द्यायची, येणारे फंड्स आहेत कशा पद्धतीनं आहेत त्याचं खूप वेगळ्या पद्धतीने अग्रीमेंट झालेले आहे. जवळजवळ 1250 ते 1300 पेजेसचं अग्रीमेंट आहे की जे मी तुम्हाला काही प्रमाणात दाखवणार पण आहे की ज्याच्यामध्ये आपले येणारे फंड्स, त्याचे डेट्स ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. त्यामुळे मी तुमचा मधला 2 दिवसाऐवजी माझ्याकडे 1 दिवस जास्त पिरियड घेण्यात आला आपल्याला. कारण त्या सगळ्या गोष्टी ट्रुथफुल तुमच्या समोर मांडता आल्या पाहिजेत की ज्या गोष्टी मी त्या मांडल्या पाहिजेत. वेळोवेळी आपण आजपर्यंत मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, खूप चांगल्या पद्धतीने विश्वास दाखवला. त्या विश्वासाला बिलकुल आम्ही तडा जाऊ दिलेला नाही आणि जाऊ देणार पण नाहीये. कारण आपण खूप चांगल्या पद्धतीने आमच्या ट्रस्ट ठेवलेला आहे. तो ट्रस्ट सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्या ट्रस्टला जागर राहून आम्ही पण खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. जे काम त्या तुमच्यापर्यंत मांडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण का आपण सगळ्यांनी खूप पेशन्स ठेवलेत, काही जणांचे पेशन्स सुटले, काही जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या. पण माझा आपल्या चरणी विनंती आहे की आपण तक्रारी करू नका, कुठेही जाऊ नका आणि कुणाच्याही अफवाला बळी पडू नका. ऍज अ ज्ञानराधाचे कस्टमर तुम्ही आहात आणि तुम्हाला मी लीड केलेलं आहे स्वतः आणि मी तुमच्याकडून तो विश्वास कमवलेला आहे. तर त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाहीये आणि आजपर्यंत जाऊ दिलेलं नाहीये. काही अफवेमुळे ह्या सगळ्या गोष्टी आल्या, एकत्रितरित्या सगळे आल्यामुळे फंड्स लिक्विडिटी आपली कमी झाली आणि तेवढे देऊ शकलो नाही. पण एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये द कुटे ग्रुप मागे हटलेलं नाही. त्यांनी त्यांचे स्टेक्स, असेट ह्या सगळ्या व्यवस्थित पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीनं डायल्यूट करून करोडो रुपये उभा केलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या डेट्स आलेल्या आहेत की त्या डेट्सला आपल्याला आपले फंड्स मिळतील आणि त्या फंड्समधून तुम्हा सर्वांचे फंड्स दिले जातील. म्हणजे एक मराठी भाषेत म्हणायचं झालं तर आपण आपला मालकी हक्क जो असतो तो आपण डायल्यूट केलेला असतो की ज्या मालकी हक्कातून जे येणारे पैसे असतात तर ते पैसे आपण नियमानं आपल्या पद्धतीनं सगळीकडे वाटू शकतो. जे आपल्या लॉसच्या पद्धतीनं आहे, आपला रूल्स जो सांगतो त्या पद्धतीनं आहे. याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या अनालिसिस करून आपण या सगळ्याची पूर्तता केलेली आहे की असं नाही की वेग पद्धतीने आम्ही तुमच्या समोर मांडतोय, बिलकुल नाही. सगळ्या अँगलनी गव्हर्नमेंटच्या सगळ्या लॉज फॉलो करून
आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हा. त्यात एकही गोष्ट कुठलीही वेग नाहीये किंवा चुकीची नाहीये. ही गोष्ट तितकीच खरी आहे. त्यामुळे आपल्याला मी नेहमी सांगतोय, आजही सांगतो त्या निमित्ताने की आपल्याला त्रास झालाय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला खूप त्रास झालेला आहे. ग्रामीणचे कस्टमर्स असतील, व्यापारी वर्ग असेल, नोकरदार वर्ग असेल, सर्व ग्राहकांना थोडासा त्रास झालेला आहे. पण प्रत्येकाने विश्वासही दाखवलेला आहे. मी आपल्याला हा विश्वास गेल्या 4 महिन्यापासून आपण ठेवलेला आहे. तर आता फक्त काही दिवस आणखी ठेवा तुम्ही, की जो शेवटची घटिका आलेली आहे मग त्याच्यामध्ये आपण पॅनिक होऊ नका. कारण आज तुम्हाला फंड द्यायची वेळ आलेली आहे. तर आज तुम्ही पेशंट ठेवणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे, ज्ञानराजासाठी खूप गरजेचं आहे. मी पहिल्या क्लिपमध्ये सांगितलं होतं की मला 6 महिन्याचा टाइम द्या. त्यातले तर बरेच महिने आपण आम्हाला टाइम दिलेला आहे. मग शेवटच्या ह्याच्यामध्ये का असं नका करू. माझी विनंती आहे आपल्याला की आपण कुठेही जाऊ नका, कुठेही तक्रार करू नका, काही करू नका. पैसे मी तुमचे देणार आहे, मी तुमचं देणं लागतोय आणि दिलेलं आहे, द्यायचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यात मी मागं हटलेलं नाही, त्याच्यामध्ये माझं काही दुमत नाहीये. मी इथं राहून माझे कामं करतोय. सगळ्या गोष्टी